ज्या पद्धतीने चर्चा झाली आणि हा जिल्ह्याचाच प्रश्न आहे, तो पूर्ण राज्याचा होता, तर तो विषय थोडा वेगळा होता. पण आम्ही जिल्ह्यातच आहोत आणि जी कमिटी फॉर्म केली त्याच्यामध्ये आम्ही 5 प्रतिनिधी आहोत. म्हणजे आम्ही मॅडमना हा तक्रार करणार, आम्ही निवेदन देणार. महिन्यातून किंवा 2 महिन्यातून तरी एक मीटिंग त्याच्यावर होईल आणि फॉलोअप आमचा हा कंटिन्यू राहील. जी मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये जवळपास तुमची सिटी कमिटी जणांची कमिटी असणार आहे आणि ती नेमकं कशाचा सर्वे करणार आहे, म्हणजे नेमकं काय त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या जे जमिनी आहे जिथे आमदार महोदयांनी सांगितल्याप्रमाणे अतिक्रमण आहे, खाजगी जमिनीमध्ये आहे, वर्ग जमिनी आहे, देवस्थान इनाम. तर या जे सर्व कायदे आहेत त्यांचे रिऑर्गनायझेशनचे अनुषंगाने काही कारवाई ऑलरेडी शासन स्तरावर सुरू आहे. आपल्या जिल्ह्याची वेगळी परिस्थिती पाहता आपल्या प्रॉब्लेम्सचं आकलन करून काय सुधारणा आमच्या वतीने अपेक्षित आहे जेणेकरून लोकांना जे प्रॉब्लेम सध्या येत आहेत त्याच्यामध्ये काही समाधान काढता येईल. त्यासाठी ही कमिटीचं ओव्हरऑल रचना आहे. त्याचे टर्म्स ऑफ रेफरन्स आम्ही डिस्कस केलेले आहे. त्यामध्ये आमचे शासकीय अधिकारी राहतील, ॲडिशनल कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण ते कमिटी करतोय. तर प्रशासकीयरित्या ते सगळ्या माहिती जी आहे ते गोळा करतील. काय आपल्याला अडचणी आहेत, मग त्या अडचणीचं काय समाधान होऊ शकतो. यामध्ये काही ठिकाणी जसं आमदार महोदयांनी अडचणी सांगितल्या आमच्याकडे, तर तिकडे ते व्हिजिट करतील, त्याचे सर्व डॉक्युमेंट्स तपासतील आणि त्याच्या आधारावरच आपले सजेशन्स देतील. आणि यामध्ये त्यांच्याकडनं पण त्या समितीच्या रिपोर्टमध्ये काही सूचना असल्यास तर त्यांचा अभिप्राय म्हणून आम्ही नोंदवून ते पण आम्ही शासनाकडे सादर करू, जेणेकरून पुढील योग्य तो निर्णय शासनाकडनं करण्यात येईल. जे वनपट्टे किंवा शासकीय जमिनीवरती वनपट्टेऐवजी शासकीय जमिनीवरचा विषय जमिनीवरती त्यांचा ताबा आहे, त्यांची ती जागा त्यांच्या नावावर करण्यासाठी असं त्यांचे डिमांड आहे की देवस्थान आहे, इनाम त्याच्यासाठी मग आता त्याच्यामध्ये पूर्ण जागा ताब्यात असलेली त्याच्यामध्ये होणार का आपल्या कोणत्या कायद्याप्रमाणे? तेच त्याच्यासाठीच आपली कमिटी आहे. म्हणजे क्वांटम ऑफ प्रॉब्लेम असेस करून सध्या काय स्थिती आहे, काय आपले लिगल प्रोव्हिजन्स आहे, त्यामध्ये काय मागणी आहे, त्याप्रमाणे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काय सोल्युशन्स आपल्याला काढता येतील याचा अभ्यास करण्यासाठी आपण ही समिती फॉर्म केली आहे. त्याच्या आधारावर आपण शासनाकडे एक अहवाल पाठवू, कारण हा प्रॉब्लेम थोडा कॉम्प्लेक्स असल्यामुळे आणि बरेचसे कायदे जे आहेत त्याच्यामध्ये येत असल्यामुळे आपल्याला एक अभ्यास करून अहवाल पाठवता येईल आणि त्यानंतर शासनाकडे पाठपुरावा करून आमदार महोदयांचं असं म्हणणं होतं तेही नंतर सभागृहामध्ये तुम्ही मांडू शकतात आणि त्याच्यावरती काहीतरी निर्णय शासनाला घेण्यात येईल. याच्या खरं म्हणजे एक आमच्याकडे कॉन्क्रीट डाटा असेल. बघ, ही कमिटी जर झाली ना तर आमच्याकडे एक कॉन्क्रीट डाटा असणार की कोणत्या तालुक्यामध्ये किती कोणत्या जागेवर अतिक्रमणदार आहेत. हा एक म्हणजे काय म्हणतात तसं प्रत्यक्ष डाटा आमच्याकडे तो येईल. हे जरा कलेक्टर मॅडम आणि आमदार विनोद निकोले आणि आमचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड किरण गाला सुद्धा इथे आहेत. हे एक जबरदस्त पालघर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये जबरदस्त आंदोलन झालं. मला वाटतं आपण सगळेच जण याच्याशी सहमत नाही, कारण 50-60 हजार लोक हे 2 दिवस कंटिन्युअस चालणं चारोटीपासून आणि इथे पालघरपर्यंत येणं, 3 दिवस, आज 3रा दिवस आहे. आणि खरोखरच आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि त्याचबरोबर आपण सगळ्यांनी जे मीडियामध्ये खूप मोठं आम्हाला सहकार्य केलं आपलं, आणि मुख्य म्हणजे संबंध प्रशासन, कलेक्टर मॅडम स्वतः खूप चांगली भूमिका त्यांनी सकारात्मक घेतली. त्यांचे सगळे अधिकारी जे होते त्या सगळ्यांना त्यांनी बोलावलं आणि त्या सगळ्यांनी सुद्धा अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सगळे कार्यकर्ते, जनता, मीडिया, तुम्ही सगळे आणि प्रशासन आणि अर्थातच जरी काल आम्हाला इथे येऊ दिलं नाही तरी पोलीस, तरी त्यांनी एकूण चांगल्या पद्धतीने हे संबंध केलं. या सगळ्यांचा आधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आम्ही अभिनंदन आणि आभार मानतो. जे महत्वाचे मुद्दे मान्य केलेले ते आमदार विनोद निकोलेंनी सांगितलेले. मुख्य यातला मुद्दा जो आहे की आपण या ठिकाणी आम्ही हे सांगितलं होतं की लिखित स्वरूपामध्ये प्रशासनाकडून आणि समयबद्ध अशा तऱ्हेची मुदत देऊन प्रशासनाने आम्हाला द्यावं. आणि खरोखरच त्या पद्धतीने कलेक्टर मॅडमनी आता जे आम्हाला दिलेले आहे तर प्रत्येक मुद्द्याबद्दल
त्यांनी आपापली भूमिका इथे स्पष्टपणे मांडलेली आणि मान्य केलेले. खरं म्हणजे ते त्यांनी आम्हाला पहिला ड्राफ्ट दिला. पहिल्या ड्राफ्टवर सुद्धा किरण गहला, आमदार विनोद निकोले, आम्ही तो पुढे बघितला. त्यांनी जे मान्य केलेले ते त्याच्यामध्ये काही दुरुस्ती आम्ही सुचवल्या, म्हणजे जास्त क्लिअर करण्यासाठी जी चर्चा झाली होती आणि ते सुद्धा कलेक्टर मॅडमनी मान्य केलं आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आता फायनल स्वरूपामध्ये आलेल्या आहेत. ही खरं म्हणजे खूपच चांगली गोष्ट ही झालेली आहे. म्हणून ज्या त्यांच्या अखत्यारीतल्या मुद्दे आहेत तर त्या अतिशय खूपच चांगल्या पद्धतीने त्यांनी आमच्याशी सहकार्य केलं, सगळ्या अधिकाऱ्यांनी केलं. काही मुद्दे जे असे आहेत जे कलेक्टर मॅडमच्या अखत्यारीमध्ये नाहीत आणि त्याचा सुद्धा आमदार विनोद निकोलेंनी उल्लेख केला. एका मुद्द्याचा केला, अजून एक दोन मुद्द्याचा फक्त मी करतो. नंबर 1 अर्थातच वाढवण बंदर आणि मुरबे बंदर याबद्दलची आमची मागणी होती आणि आधीच पूर्वीपासून मागणी होती की ते रद्द व्हावं. त्याच्यामुळे हजारो शेतकरी, हजारो मच्छीमार यांचं प्रचंड मोठं नुकसान होऊ शकेल. तर ती मागणी अर्थातच आम्ही शासनाकडे केली. मॅडम म्हणाल्या ते बरोबर आहे, त्यांचं अर्थातच प्रश्न नाही आहे, केंद्र सरकारचा प्रश्न आहे आणि म्हणून आमच्या तीव्र भावना या नक्कीच कलेक्टर मॅडम आणि इथून शासनाला कळवल्या जातील. ह्या गोष्टी आहेत. इतर सुद्धा काही फरक आहेतच, प्रश्नच नाही. उदाहरणार्थ आता हे जे आता जी कमिटी केलेली आहे म्हणजे याच्यामध्ये आमचे 5 प्रतिनिधी घेतलेले, तर त्याच्यामध्ये काही धोरणात्मक मुद्दे आहेत. ते मॅडमने सांगितलं ते बरोबर आहे. आता उदाहरणार्थ देवस्थान जमीन, इनाम जमीन, इथली वर्कर्स जमीन म्हणजे असणारे आदिवासी, पण नावावर कोणाच्या आहे? पूर्वीच्या जमीनदार सावकारांच्या. कॉम्रेड गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकर, किसान सभा, कम्युनिस्ट पार्टीने जो मोठा लढा केला 45 ते 47, त्याच्यामुळे या जमिनी मिळाल्यात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. लाल बावट्यामुळे या जमिनी मिळाल्या, पण अजूनही त्या जमिनी सावकार जमीनदारांच्या नावावर आहेत तेव्हापासून. त्यासाठी कायदा करावा लागेल. हा मुद्दा पूर्वी सुद्धा फडणवीस साहेब पूर्वी मुख्यमंत्री असताना आम्ही केला होता, मोठा मोर्चा केला होता. परवा जेव्हा अकोले संगमनेरला मोठा मोर्चा झाला, राधाकृष्ण विखे पाटील रेव्हेन्यू मिनिस्टर वगैरे यांच्याशी चर्चा करून त्यांनी सुद्धा मान्य केलं होतं. दुर्दैवाने ते खरं म्हणजे पुढे गेलेलं नाही. पण आज देवस्थान इनामच्या बद्दल 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं मोठं शिष्टमंडळ गेलं, नाशिकला महामुक्काम झाला. तेव्हापासून त्यांनी मान्य केलं की आम्ही करणार आहोत. चांगली गोष्ट अशी आहे, कलेक्टर मॅडमनी आज आम्हाला सांगितलं आणि त्याची प्रत पण दिलेली आहे की देवस्थान इनाम जमिनीचा कायदा हा 10 वर्ष उशिरा का होईना, परंतु येत्या विधानसभेमध्ये बहुतेक मांडला जाणार आहे. आम्हाला आजच त्याची प्रत मिळाली की आम्ही स्टडी करू, काय जे आम्हाला बदल सुचवायचे ते आम्ही करू. पण जर तो खरंच चांगला असला तर ते पाऊल पुढे आहे. जे देवस्थान इनाम जमिनीच्या याच्यावर वर्कर्स जमिनीबद्दल जर थोडासा कायद्यामध्ये बदल केला, या सुद्धा जमिनी असणाऱ्या लोकांच्या मदत होऊ शकते. तर हे जरा थोडक्यात सांगायचं, प्रशासकीय बऱ्याचचं खूप चांगलं सहकार्य झालं. पण वनाधिकार बद्दल जो मुद्दा आमदार विनोद निकोलेंनी मांडला, 7 बाऱ्याचा वेगळा उतारा मिळाला पाहिजे सेपरेट, हा कलेक्टर मॅडमच्या अखत्यारीतला विषय नाही, सरकारच्या अखत्यारीतला विषय. म्हणून एक गोष्ट आम्हाला क्लिअर करायची आहे, प्रशासनाने खूप चांगलं सहकार्य केलं असलं तरी धोरणात्मक बाबतीमध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार बरोबर आमचे मतभेद आहेत, राहतील आणि आमचा लढा सुद्धा तो चालू नाही. तर या काही मुद्दे फक्त आम्हाला क्लिअर करायचे होते. पण अत्यंत चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचं हे सुबंध आंदोलन जसं सांगितलं 3 महिन्यासाठी आम्ही स्थगित केलेलं आहे. 3 महिन्यामध्ये नक्कीच काही प्रगती होईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे, अपेक्षा पण आहे. आणि आपण सगळ्यांनीच या संबंध याला जी काय आपण मदत केली, सहकार्य केलं, याबद्दल आपल्या सगळ्यांचंच, प्रशासनाचं, पोलीस आणि अर्थातच मीडियाचं पुन्हा एकदा आभार मानून आणि आमच्या कार्यकर्त्यांचं खूप 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 अभिनंदन करून या ठिकाणी मला वाटतं आपण संपायला हरकत नाही.